याचे नाव गोलंदाज. बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा. प्रकरण 6. एक प्रसंग. त्या दिवशी मृणाल चालत असताना तिच्या मस्तकात वादळ निर्माण झाले होते. ते वादळ कशामुळे निर्माण झाले होते याबद्दल ती कुणाजवळही खुलासा करण्यास तयार नव्हती. तिच्या आशा नावाच्या मैत्रिणीने तिच्या त्या अस्वस्थतेचे कारण समजून घेण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर ती रागाने बाजूला झाली होती. तरीही मृणालने खुलासा केला नव्हता. ती दिवसागणिक अधिकाधिक गुरफटली जावी असेच ते जयमंगल कंपनीचे रहस्य होते. सारखी गुंतागुंत वाढत होती, पण ते रहस्य मात्र उलगडले जात नव्हते. त्या कंपनीचे असे कोणते रहस्य असावे आणि त्या रहस्यात गोलंदाजाचा भाग काय असावा? ते जे काही रहस्य होते ते कसोशीने गुप्त ठेवण्यात येत होते. तिने आतापर्यंत जे काही पाहिले होते व ऐकले होते त्यावरून ते रहस्य तितकेच भयानक असावे असे दिसत होते. पण गोलंदाज त्या रहस्यात भाग घेत होता आणि जरी त्याच्याबद्दल तिने कित्येक भयंकर गोष्टी ऐकल्या होत्या तरी तो तसा मुळीच दिसत नव्हता. इतकेच नव्हे तर तिला तो आवडण्यासारखाही होता. पण त्याच्या देखरेखीखाली चालविण्यात येणाऱ्या त्या ऑफिसात इतक्या चमत्कारिक गोष्टी का चालत होत्या? गोलंदाज आपला बराच असा वेळ वर्तमानपत्रांना न पाठविण्यात येणारे लेख लिहिण्यात आणि मालकाची चित्रे रंगविण्यात का घालवित होते? आणि त्यावर कळस चढविण्यासाठीच तो एका आलिशान हॉटेलमध्ये ऑफिसच्या रामाबरोबर भोजन करीत होता. चित्रपट पाहत असताना ती अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपले डोके खाजवीत होती व त्यामुळेच प्रत्यक्ष चित्रपटाकडे तिचे मुळीच लक्ष नव्हते. मनावरील ताण घालविण्यासाठी काही वेळ नेहमीच्या परिस्थितीचा विसर पडावा म्हणून ती तेथे आली होती. पण तो चित्रपट तिच्या जास्त डोकेदुखीस कारणीभूत झाला होता. तिची ती चमत्कारिक अवस्था पाहून तिच्या मैत्रिणीने तिला अनेक प्रश्न विचारले व जेव्हा समाधानकारक उत्तर मिळाले नाही तेव्हा ती रागानेच मृणालला सोडून टॅक्सीने आपल्या डोंगरी येथील घराकडे निघून गेली. पण तेवढ्यानेच त्या रात्रीची आश्चर्ये संपली नव्हती. ती जेव्हा तिच्या बिऱ्हाडी परत आली तेव्हा तिला तिच्या टेबलावर तेथल्या टेलिफोन ऑपरेटरची चिठ्ठी मिळाली. तिच्या गैरहजेरीत कुणातरी माणसाने 2 वेळा टेलिफोन करून तिची चौकशी केली होती. मृणाल ती चिठ्ठी वाचित असतानाच टेलिफोनची घंटी वाजली व आपली चौकशी करणाऱ्या माणसाने 3ऱ्यांदा टेलिफोन केला असावा असा तिने तर्क केला. तिने रिसिव्हर कानाला लावताच तिचा तर्क खरा ठरला. कुणीतरी पुरुष बोलत होता. मी गोकर्ण महाबळेश्वरातर्फे बोलत आहे, तो म्हणाला. आज संध्याकाळी ऑफिसतर्फे एक महत्त्वाचा सौदा ठरविण्यात आला असून त्या संबंधीचा करार करण्यात आला आहे. ज्यांच्याबरोबर तो करार केला आहे ते गृहस्थ उद्या सकाळीच विमानाने परदेशी जाणार आहेत. तेव्हा तुम्ही ताबडतोब ऑफिसात येऊन कराराचे कागद टाईप करण्यास मदत करावी असे महाबळेश्वराचे म्हणणे आहे. पण तिने बोलण्यास सुरुवात केली. महाबळेश्वरांनी मला जे सांगितले ते मी तुम्हाला सांगतो. तो माणूस तिला बोलण्याची संधी न देता मध्येच म्हणाला. तुम्हाला अशा रात्रीच्या वेळी त्रास द्यावा लागतो याबद्दल त्यांना अतिशय वाईट वाटते. पण कामच असे निघाले आहे की त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला आहे. तुम्ही जर ताबडतोब ऑफिसात आलात तर काम संपवून तुम्हाला लवकर घरी परतता येईल. तुमच्यासाठी एक सलून जातीची बंद मोटार पाठविली आहे आणि ती आता तुमच्या घरासमोरच उभी आहे.
तुम्ही कृपा करून ताबडतोब या. ती काही उत्तर देण्यापूर्वीच त्या माणसाने आपले बोलणे बंद केले होते. तिने हातातील रिसिव्हर अगदी सावकाश खाली ठेवला. एका दृष्टीने तिला तसे कळविण्यात काहीच गैर किंवा आश्चर्यजनक नव्हते. भोजनाच्या वेळी कुणा बड्या व्यापाऱ्याची गाठ पडल्यानंतर काही महत्त्वाचा सौदा ठरणे अशक्य नव्हते आणि महत्त्वाचे आणि तातडीचे काम निघाले की धावपळ करावी लागतेच. पण ती काम करीत होती त्या कंपनीचा सर्वच व्यवहार अगदी संथच होता आणि तिच्या पाहण्यात अशी कधीच धावपळ आली नव्हती. मुरारराव म्हणाले होते की गोलंदाज सभ्य बदमाश आहे, त्यामुळे ती अधिक काही विचार न करता बाहेर पडली असती. गोलंदाजासारख्याला रात्रीच्या वेळी भेटावयास तिला भीती वाटणार नव्हती, पण तिने तसे केले नाही. ती जागेवरच बसून विचार करू लागली. 2 गोष्टी अशा होत त्या की त्याचा तिला उलगडा होत नव्हता आणि त्यामुळेच ती थांबली होती. ती घरी आली तेव्हा तिच्या गैरहजेरीत प्रथम 8 वाजता व नंतर 9 वाजता तिला टेलिफोन करण्यात आला होता असे ऑपरेटरच्या चिठ्ठीत वाचायला मिळाले होते. जर महत्त्वाची कागदपत्रे तत्काळ तयार करायला हवी होती तर ते तिच्यासाठी इतका वेळ वाट पाहतील काय? ती घरात नाही असे 8 वाजता समजल्यानंतर जवळच्या कुठल्याही टाईपरायटिंग संस्थेला टेलिफोन करून दुसरा स्टेनोग्राफर मिळविणे सहज शक्य होते. शिवाय गोलंदाज फार चांगले टाईप करू शकतो हे तिने प्रत्यक्षच अनेकदा पाहिले होते. दुसरी गोष्ट म्हणजे 2.5 तासांपूर्वी तिने त्याला पाहिले तेव्हा तो रामाबरोबर फिरत होता. त्या दोघांच्या विचित्र मैत्रीचे काहीही कारण असो, पण महत्त्वाचा सौदा ठरत असताना गोलंदाज ऑफिसच्या पट्टेवाल्याला जवळ बाळगील काय आणि तिच्यासाठी बंद मोटार पाठविण्याचे कारण काय? तिला टॅक्सीने सहज जाता आले असते. ती मोटार फार पूर्वीच तेथे पाठवण्यात आली असणार. ती 8 वाजता नेहमीप्रमाणे घरात असती तर तिच्यासाठी ती मोटार उभी असणार होती. म्हणजेच अत्यंत तातडीच्या कामासाठी तिला नेण्यासाठी पाठविण्यात आलेली मोटार आता जवळजवळ 1.25 तास तशीच उभी होती. ती राहत होती त्या भागात टॅक्सी मिळणे अवघड नव्हते. इतकेच नव्हे तर अगदी जवळच टॅक्सी स्टँड होता. आज रात्रीच मुंबईत टॅक्सीचा तुटवडा पडेल असे गोलंदाजाला का वाटावे? तो काही मुंबई बंद दिवस नव्हता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोलंदाज टेलिफोनवरून स्वतः का बोलत नाही? निदान तिच्याबरोबर वागताना तरी तो स्वतःला मोठा ऑफिसर समजतो असे कधीच दिसले नव्हते आणि तिला अशा अवेळी बोलवायचे होते तर त्यानेच त्या संबंधी स्वतः खुलासा करायला हवा होता. तिचा विचार पक्का ठरल्यानंतर तिने डिरेक्टरीमधून त्याचा नंबर शोधून काढला व त्याला टेलिफोन केला. त्यावेळी तो घरी नसला तर ती त्याला ऑफिसात टेलिफोन करणार होती. पण तिने नंबर फिरविताच तिला त्याचा आवाज ऐकू आला. कोण? गोलंदाज. मी मृणाल बोलत आहे. तुम्ही मला आता टेलिफोन केला होता काय? तिने विचारले. अर्थातच नाही, तो लागलीच म्हणाला. अशा रात्रीच्या वेळी मी तुला टेलिफोन का करणार? तिने तिला मिळालेल्या संदेशाबद्दल सांगितले. तेव्हा त्याने आश्चर्याने वाजविलेल्या शिळेचा आवाज रिसिव्हरमधून ऐकू आला. तो टेलिफोन बनावट होता यात शंका नाही. तो म्हणाला, ते काम कोणाचे असावे ते मला माहीत नाही, पण मी ते शोधून काढीन. तुझ्या घरासमोर एक मोटार अद्याप उभी आहे असे म्हणतेस? होय,
ती म्हणाली, ती अद्याप तेथे आहे काय? मी पाहून खात्री करते, जरा थांबा, ती म्हणाली. तिची खोली पहिल्या मजल्यावर आणि इमारतीच्या पुढच्याच बाजूला होती. ती त्वरेने खिडकीजवळ गेली व तिने पडदा बाजूला न सरकविता फटीतून पाहिले. एक लहानशीच पण सलून जातीची मोटार समोरच उभी होती. ती पुन्हा टेलिफोनकडे परतली. मोटार अद्याप येथे आहे, तिने त्याला सांगितले. छान, तो खुश होऊन म्हणाला. मृणाल, तू आता शांत झोप आणि हे सर्व विसरून जा. आणि हे बघ, तुला असे संदेश कुणी पाठवले तर त्यासंबंधी पूर्ण खात्री केल्याशिवाय तुला सांगण्यात आलेले काहीही करू नकोस. तुला वाटते तितके सारे जग सज्जन आणि सरळ नाही. आठवण झाली म्हणून आणखी एक गोष्ट विचारतो, तो पुढे म्हणाला. तू सकाळी ऑफिसात येताना कोणत्या मार्गाने आणि कशी जातेस ते मला माहीत नाही, पण मी जर तुझ्या जागी असतो तर घरातून बाहेर पडल्यानंतर आगगाडी किंवा बस पकडली असती. या मुंबईच्या टॅक्सीच्या बाबतीत यापूर्वीही अनेक चमत्कारिक गोष्टी घडल्या आहेत. नमस्ते मृणाल, तू आता झोप. पण तिने झोपण्यासाठी कपडे बदलले नाहीत. काही वेळ थांबून तिने त्या खोलीतील दिवा मालविला व खिडकीजवळ खुर्ची सरकवून बसली. तिने पडदा थोडाच बाजूला सारला व ती बसल्या जागेवरून खाली उभ्या असलेल्या त्या मोटारीकडे पाहू लागली. आणखी 7च मिनिटात एक वेगवान मोटार तेथे आली व त्या मोटारीच्या पुढे तिच्याच खिडकीखाली उभी राहिली. एक माणूस खाली उतरला व सिगारेट पेटविण्यासाठी क्षणभर उभा राहिला. त्याने लायटर पेटविताच तो गोलंदाज आहे हे तिने ओळखले. तो सावकाश पावले टाकीत त्या मोटारीजवळ गेला व त्याने ड्रायव्हरजवळचे दार अचानक उघडले. पंढऱ्या, तू अगदी खट्याळ मुलगा आहेस, गोलंदाज अगदी स्पष्ट शब्दात म्हणाला. आता तू तुझ्या घरी जा आणि पुन्हा असले काही करू नकोस. जरी रात्रीची शांत वेळ होती तरी तिला तो ड्रायव्हर आपल्या थरथरत्या आवाजात काय बोलला ते ऐकू आले नाही. पण तिने पुन्हा गोलंदाजाचा आवाज ऐकला. आता त्याचा आवाज अतिशय कठोर आणि जरब बसविणारा होता. तू खोटे बोलतोस, तो म्हणाला. तुला माझी भीती वाटते, कारण तुला माहीत आहे की दुनियेतील कोणत्याही प्रकारची लबाडी मी ओळखू शकतो आणि लबाडी करणारा जर माझ्या वाटेत आडवा आला तर त्याला त्याचे फार गंभीर परिणाम भोगावे लागतात. तुला मी आता सांगतो त्याप्रमाणे कर. नंतर जे हलक्या आवाजात संभाषण झाले ते तिला ऐकावयास मिळाले नाही. गोलंदाज मागे सरकला व त्याने उघडलेले दार जोरात बंद केले. तो ती मोटार तेथून वेगाने अदृश्य होईपर्यंत तिच्याकडे पाहत उभा राहिला आणि त्यानंतर आपल्या मोटारीकडे परतला. तो जेव्हा वरच्या खिडक्यांकडे शोधक नजरेने पाहू लागला तेव्हा तिने खिडकीतून मान बाहेर काढली. मृणाल, सर्व काही ठीक आहे, तो आनंदाने म्हणाला. तुला पुन्हा कोणी त्रास देणार नाही. तेव्हा आता अगदी निर्धास्तपणे झोप. नमस्ते. त्याने तिला हात हलवून सलामी दिली. तो मोटारीत बसला व ती सुरू करून निघून गेला. त्याची मोटार दिसेनाशी झाल्यावरच त्या विलक्षण माणसाबद्दल विचार करीत तिने खिडकी बंद केली. त्यानंतर ती आपल्या पलंगावर पडली, पण तिला पहाटेपर्यंत झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला त्या गोष्टीचे अजिबात विस्मरण पडले असावे असे दिसते. जेव्हा त्या रहस्यमय
मोठा ड्रायव्हरला तिच्या दारासमोरून घालवून दिल्याबद्दल तिने त्याचे आभार मानले तेव्हा ती कशासंबंधी बोलत आहे ते आठवण्यास त्याला बराच वेळ लागला. तू त्याच्याबद्दल बोलतेस? तो म्हणाल तू एक विक्रम मोडला आहेस याची तुला कल्पना आहे काय? ती बुचकळ्यात पडून त्याच्याकडे पाहू लागली, पण तो हसत होता. मी जर तुझ्यावर एखादी कादंबरी लिहिली तर बदमाशाने अतिशय चातुर्याने टाकलेल्या पहिल्या फासात न सापडणारी कथानायिका म्हणून साऱ्या महाराष्ट्रातील वाचक वर्ग तुला डोक्यावर उचलून धरतील. तू ते कसे करू शकलीस ते मला सांग. तिने त्याला ते सांगितले आणि त्याबरोबरच तो रामाबरोबर ॲस्टोरिया हॉटेलातून ज्यावेळी बाहेर पडला तेव्हा तिने पाहिले होते हेही सांगितले. पण त्याला त्या गोष्टीचे काहीच आश्चर्य किंवा महत्त्व वाटले नव्हते. मी आणि रामा फार जुने व जीवस्स कंठस्थ मित्र आहोत, तो काहीशा रुबाबानेच म्हणाला. समाजवाद प्रत्यक्ष आचरणात आणणारा असा मी आहे, पण तुला ते कदाचित माहीत नसेल. या देशात समाजवादासंबंधी गप्पा मारणारे लोक तुला खूपच आढळतील, पण समाजवाद प्रत्यक्ष राबविणारी या भारतात फक्त 3च माणसे आहेत. एका महात्मा गांधी, दुसरे आचार्य विनोबा भावे आणि तिसरा मी. पण त्याने तर एखाद्या भांडवलदाराप्रमाणे ऐटबाज पेहराव केला होता, ती म्हणाली. त्याने भुवया वर चढवल्या आणि मोठ्याने विचारले, त्यात काय झाले? फक्त फरक इतकाच की माझ्या अंगावरील कपड्याचे पैसे मी दुकानदाराला आधीच दिले आहेत व रामाने आपल्या अंगावरील कपड्याचा पहिला हप्ता भरला आहे. हप्त्याने पैसे घेऊन निरनिराळ्या वस्तू पुरविण्याची पद्धत भारतीय लोकशाहीची एक उत्कृष्ट देणगी आहे असे मी समजतो. हल्ली कपाटे, रेफ्रिजरेटर, रेडिओ, पंखे आणि शिवणकामाची यंत्रे तू हप्ते भरून विकत घेऊ शकतेस. तसेच हप्त्याने कपडेही मिळतात. काल तू रामाच्या अंगावर जो सूट पाहिलास तो आणखी 3 वर्षांनी त्याच्या संपूर्ण मालकीचा होईल. त्याचे शर्ट मात्र फक्त 6 महिन्यांतच त्याचे होतील. रामाने जर आपली पात्रता वाढविण्याचा आणि चांगले कपडे घालण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याबाबत निरुत्साही करण्याचा तुला आणि मला हक्क काय? तिला अर्थातच काय बोलावे ते समजले नाही. काही वेळाने त्यानेच विचारले, तुला अलीकडे मुरारराव भेटले होते काय? परवाच्या दिवशी मी ऑफिसातून घराकडे जात असताना मला ते वाटेत भेटले, ती म्हणाली. आणि तुमचे काय बोलणे झाले? काही महत्त्वाचा असा विषय नव्हता, पण त्यांनी मला तुमच्यासंबंधी 1-2 गोष्टी सांगितल्या, ती म्हणाली. मी स्वतःला जगातील सर्वात महत्त्वाचा विषय समजतो. गोलंदाज प्रसन्न हास्य करीत म्हणाला. तुला माझे महत्त्व वाटत नसणार, पण त्यासाठीही मी रडत बसणार नाही, कारण हृदय परिवर्तन करण्याच्या गोष्टी बोलणारे जे कोणी या देशात आहेत ते पहिल्या नंबरचे ढोंगी आहेत असे माझे प्रामाणिक मत आहे. पण आपण आता हा राजकारणाचा विचार सोडून देऊ. मुरारराव काय म्हणत होते? काही नाही, इकडच्या तिकडच्या गोष्टी, ती म्हणाली. गोलंदाजाने तिच्याकडे विचारी नजरेने पाहिले व विचारले, ही नोकरी सोडून देण्याचा तुझा विचार आहे काय? ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली, मला तसे वाटत नाही. छान, तो हसत म्हणाला. मला ही चांगली बातमी ऐकायला मिळते. त्याचे सर्व श्रेय मुराररावांनी तुला जे काही सांगितले
त्याची आहे. पुन्हा जेव्हा त्यांची व माझी भेट होईल तेव्हा मी जरी त्यांचे आभार मानणार नसलो तरी मनात काही अढी न बाळगता चांगला वागेन. त्यानंतर तो पुन्हा ते सारे विसरला होता व आपल्या कामात गढला होता. त्या दुपारी त्याला एक माणूस भेटावयास आला आणि कारकुनाने त्या माणसाच्या नावाचे कार्ड आत आणून दिले. तेव्हा गोलंदाज ते नाव वाचित म्हणाला, भालचंद्रपंत मुसळे. त्यांना आत पाठवून द्या, पण नको, त्यांना बाहेरच्या खोलीत बसवा. काही वेळाने तो वेटिंग रूममध्ये गेला आणि त्याने तेथे बसलेल्या सडपातळ उंच व खप्पड गालाच्या माणसाकडे रोखून पाहिले. बैस भालू, गोलंदाज प्रेमळपणे म्हणाला, आणि अगदी सावकाश, तुला जे काही सांगावयाचे असेल ते सांग. माझी ऐकण्याची तयारी आहे व मला भरपूर वेळही आहे. पण एक गोष्ट मात्र कर की अगदी हलक्या आवाजात बोल. हे घर जुने असल्यामुळे येथील भिंती फारच पातळ आहेत. भालू मुसळे तिथल्या एका खुर्चीवर बसला आणि आपले दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवून म्हणाला, कालिदास, मी कुणाचा शोध करीत आहे हे तुम्हाला माहीत आहेच. नाही, मला ते माहीत नाही. गोलंदाज म्हणाला, मी शंकर्याच्या मागे आहे. भालू म्हणाला. गोलंदाजाने कपाळावर आठ्या चढविल्या आणि विचारले, भालू, यात खोच कोणती? मी शंकर्या कोण असे विचारावे असा तुझा हेतू आहे काय? आणि तू त्यानंतर शंकर्या हे कोणा रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या नव्या खाद्यपदार्थांचे नाव आहे असे सांगणार आहेस काय? तसे जर खरोखरच असेल तर मी ते तुलाच तेथे पाठवून मागवीन. भालू मुसळे पुढे वाकला व म्हणाला, कालिदास, तुम्ही मला ओळखता व मी तुम्हाला ओळखतो, पण आपण दोघेही शंकर्याला ओळखतो आणि मी नुकताच तुरुंगातून बाहेर आलो आहे हे तुम्हाला माहीत आहे काय? मी 2 वर्षापूर्वी तू तुरुंगात गेलास हे वर्तमानपत्रात वाचले होते. गोलंदाज म्हणाला, तेथले हवा, पाणी व इतर व्यवस्था पूर्वीप्रमाणेच चांगली आहे ना? पण भालूला त्या बोलण्यात काही रस वाटला नव्हता. तो म्हणाला, त्या शंकर्याने मला तुरुंगात घातले होते. मी जी चोरी केली नव्हती तिच्याकरता मला तुरुंगात जावे लागले आणि ते कारस्थान शंकर्याचे होते. म्हणूनच मी तुरुंगातून बाहेर पडल्यापासून त्याचा शोध करीत आहे. गोलंदाज उभा राहिला व म्हणाला, मी या बाबतीत तुला काही मदत करू शकेन असे मला वाटत नाही. गेल्या 2 वर्षात शंकरला कुणीच पाहिलेले नाही. नमस्ते भालू. गोलंदाजाने हस्तांदोलनासाठी आपला हात पुढे केला, पण भालूने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तो उभा राहत म्हणाला, कालिदास, पुन्हा जेव्हा तुम्ही शंकरला भेटाल तेव्हा मी त्याचा शोध करीत आहे आणि सूड उगविणार आहे हेही त्याला सांग. नमस्ते भालू. गोलंदाज दार उघडीत म्हणाला, या रस्त्याने जर कधी गेलास तर तुला येथे येऊन मला भेटायला यायला काही हरकत नाही. मात्र माझा फार वेळ घेत जाऊ नकोस. गोलंदाज जेव्हा पुन्हा आपल्या टेबलाकडे परतला तेव्हा तो अतिशय उत्साहित बनला होता. भालू तुरुंगातून सुटला म्हणजेच वेर्णेकरांच्या कंपनीत गडबड उडण्याची ती सुरुवात आहे असे त्याला वाटत होते आणि गोलंदाजाला जे वाटत असे ते नेहमीच खरे ठरत असे. प्रकरण 6 येथे समाप्त. याचे नाव गोलंदाज बाबूराव अर्नाळकर. गोलंदाज कथा.